घड निर्मितीचा कालावधी हा केळी पिकामध्ये खूप महत्वाचा आहे आणि शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे वादीची साईज. जर त्या ठिकाणी वादीची साईज आपल्याला जर करायची असेल तर त्या ठिकाणी आपण मनशा ग्रुपचे एक त्याच्यामध्ये उत्पादन वापरू शकतो. त्याच्यामध्ये ते कॅलमोर 500 मिली, ब्रिक्समोर 250 मिली आणि जिनस्टार 250 मिली हे 200 लिटर पाण्यामधून आपण केळीच्या घडावरती त्याची काय करायचे आहे, त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. जर याची फवारणी आपण केली तर त्या ठिकाणी आपल्याला आपण समोर बघू शकता की जी वादीची साईज त्या ठिकाणी झालेली आहे ती निर्यातीक्षम एक्सपोर्टच्या लेवलची त्या ठिकाणी आपण वादीची निर्मिती केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकता की वादीची साईज त्या ठिकाणी कशी झालेली आहे. तसंच त्याच्यामध्ये दुसरा आणखी एक त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे ते म्हणजे दोन्ही इंटरनोड मधलं अंतर, दोन्ही गडामधलं अंतर पण त्या ठिकाणी आपण चांगलं झालेलं या ठिकाणी बघू शकतो. तर आपण या ठिकाणी आता घडाची संख्या बघू की घड किती आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो घडाची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या ठिकाणी 10. जर 10 घडाची संख्या त्या ठिकाणी असेल तर एक 9 ते 10 घड जर त्या ठिकाणी असतील तर ते आपले आयडियल त्या ठिकाणी घडाची संख्या आहे. जर बुंद्याची साईज जर त्या ठिकाणी जर 40 सेंटीमीटर असेल तर 8 ते 9 त्यामध्ये घड असणं हे गरजेचं असतं. ह्या ठिकाणी आपली बुंद्याची जर आपण जर साईज बघितलं तर ती पण खूप चांगली आहे. आणि हे घड आहेत ते घड ते पण आपल्याला जे काय मनशाचे आपल्याला जे काही उत्पादने आपण वापरलेले आहेत त्याच्यामुळं एक एक्सपोर्ट लेवलची आपण केळीची या ठिकाणी उत्पादन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता काही दिवसातच हा माल त्या ठिकाणी एक्सपोर्टसाठी आपला रेडी झालेला आहे. धन्यवाद.